the Home Ministry, are you calling it a terror attack? Definitely, it's a terror attack. Yeah. बंगळुरूमध्ये काल झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता की नाही हे आत्ताच सांगणं कठीण. केंद्रीय गृहमंत्र्याचं स्पष्टीकरण. NIA लवकरच तपासाची सूत्र हाती घेण्याची शक्यता. 31 डिसेंबरसाठी मुंबईत जारी केला गेला हाय अलर्ट. सिमी दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत. गुप्तचर विभागाची नेमकी माहिती. मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्यातला सूत्रधार झकीउर रहमान लखवीची नजर कैद होणार रद्द. लखवीच्या अटकेचं पत्रक पाकिस्तानच्या कोर्टाने फेटाळलं. इंडोनेशियाहून निघालेलं एअर एशियाचं बेपत्ता विमान समुद्रात बुडल्याची शक्यता. शोध मोहिमेच्या अध्यक्षांची माहिती. शोध मोहीम सकाळी पुन्हा सुरू. एअर एशियाचे शेअर 60% घसरले. गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य सेवेचे वाजले 3:13. 2 लहान बाळं दगावल्यानंतर आता सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात प्रसूती शस्त्रक्रिया न झाल्याने पोटातच दगावलं आणखीन एक बाळ. जैतापूर प्रकल्पाबद्दल शिवसेना लोकांबरोबरच. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाईंचं वक्तव्य. तर विदर्भासह अखंड महाराष्ट्राच्या भूमिकेचाही केला पुनरुच्चार. आणि पिंपरीमध्ये 61 आजी आजोबांनी घेतला अवयवदानाचा निर्णय. आयुष्याचा शेवट गोड करण्याच्या या निर्णयाला IBN लोकमतचा सलाम.